श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। भगवंत आपले उग्र आणि सौम्य असे समग्र दर्शन अर्जुनाला दाखवितो। ते पाहणे सोपे नाही, ते सांगतो तो 11वा अध्याय विश्वरूप दर्शन योग। इथं आपले बरीच मंडळी नवीन आहे, तेव्हा काय विषय चालतो दरवर्षी फक्त भावार्थ गीता स्वामींनी गीतेचा जो भावानुवाद केलेला आहे त्याच्या संदर्भामध्ये त्याची प्रत्येक साखी घ्यावी, आणि ती सोपी अशी वाटली तरी पूर्णपणे समजत नाही म्हणून ती साखीचा नुसतं अर्थ आणि एकूण भाव त्याचा काय एवढा सांगण्याचा प्रयत्न करण्यासाठी असा म्हणून हा एक 10 अध्याय जवळजवळ संपले। आजचा हा विश्वरूप दर्शन योगाचा अध्याय आहे, आणि हा अध्याय सांगत असताना खूप मोठा अध्याय आहे। मागच्या अध्यायामध्ये विश्वरूप दर्शन योग अध्याय 11वा, मागील 10व्या अध्यायात माझ्या दिव्य विभूतींना अंत नाही, माझ्या एका अंशाने मी हे सर्व विश्व व्यापून राहिलो आहे असे भगवान सांगतात। त्यामुळे अर्जुनाला देवाचे विराट स्वरूप पाहण्याची इच्छा झाली। ते दाखवण्याची अर्जुनाने प्रार्थना केली। देवाला भक्ताचा शब्द मोडणे होत नाही। ते विश्वरूप जप तप साधनाने पाहण्याचे भाग्य लाभत नाही। ते उतावेळपणे अर्जुनाला दाखवायला तयार झाले। ते विश्वरूप कसे दिसले ते संजयाने धृतराष्ट्राला सांगितले। आपण विश्वरूपात काय काय पाहिले तो अर्जुन भगवंताला सांगू लागला। प्रथम तो हर्षित झाला, पण नंतर मात्र भयभीत होऊन थरथर कापू लागला। पुन्हा विराट आवरून पूर्वीचे सगुण रूप धारण करण्याची प्रार्थना अर्जुन करू लागला। भगवंतानी अर्जुनाला विश्वरूपाचा महिमा वारंवार सांगितला, पण भक्त हट्ट पुरवण्यासाठी पुन्हा सगुण सुंदर सावळे रूप धारण केले, जे यज्ञाने दानाने तपाने पाहणे शक्य नाही। ते केवळ भक्तीनेच तू पाहिलेस असा हट्ट करू नकोस असं पहिल्यानी सांगितले, पण भक्तीचा भुकेला भगवान म्हणतात त्याचा अनुभव येथे येतो। विश्वरूप दर्शनाचा योग अर्जुनाला येऊनही तो त्याला पचला नाही, म्हणून भगवंतानी सगुण रूप घेऊन हा अध्याय समाप्त केला आहे। विश्वरूप दर्शन 10व्या अध्यायात आपल्या अनेक विभूती भगवंतानी सांगितल्या आणि माझ्या एका अंशाने सर्व विश्वरूप व्यापून टाकले आहे असे सांगतात अर्जुनाला त्या थोर रूप दर्शनाची ओढ उत्पन्न झाली। तो सांगू लागला, देवा माझ्यावर कृपा करून अध्यात्माचे गुह्यज्ञान तू विवरण करून सांगितलेच आहेस। त्यामुळे मोहरूप मतीचा अंधार दूर झाला आहे। भक्तवत्सल भगवंता स्वरूपाचा साक्षात्कार जाणवला आहे। मी एक अर्जुन हा परका असा भाव भ्रमाने चित्तात दुःस्वप्न पाहत होतो। अशा वेळी आत्मज्ञानाचे बोधामृत देऊ त्या दुःस्वप्नातून तूच मला जागे केलेस। तेव्हा तुझ्या कृपेने कळले तेच हे विश्व व्यापिले आहे हे उमगले। ही सर्व भूतसृष्टी प्रकृतीपासून कशी निर्माण होते आणि त्याच प्रकृतीत ती कशी विलीन होते हे कमल नयना तू सांगितलेस, ते सर्व मी ऐकले। तुझा महान महिमा अनंत आहे, तुला जाणता येत नाही हेही त्या अध्यानी आले। देवा अनेकदा तू आपल्या व्यापक रूपाचे वर्णन केले आहेस, ते वारंवार ऐकल्यामुळे तू खरोखर जसा आहेस तसा तुला पाहावा अशी फार फार इच्छा आहे। गंमत तरी पहा, सूर्य खूप खूप दूर आहे, त्याचे दर्शन आहे तसे पाहावे असा हट्ट धरला तर काय होईल, पाहता तरी येईल का? दृष्टीला तो दाह ती प्रखरता कुणाला सहन होईल? सावळी सगुण सुंदर मूर्ती पाहून होणारा आनंद काय कमी का होता? पण अर्जुनाला विराट रूप दर्शनाची ओढ आवरेना। भक्ता करता भगवान अर्जुनाचे सगळे लाड पुरवतात, लोळवण्यात तत्पर होते। सर्वांना ते भक्त भगवंताचे प्रेम पाहून आश्चर्य वाटे। देवा तुझे विश्वरूप वेदाना स्मृतीना पुराण यांनाही माहीत नाही, पण काय करू, ते डोळे ते पाहण्याला उतावीळ झाले आहेत। ते रूप केव्हा दिसेल असे त्या डोळ्यांना झालं आहे। म्हणून हे योगेश्वरा, तुझे ते अव्यय आणि सर्वव्यापक रूप मी पाहण्यास योग्य आहे असे तुला वाटत असेल तर दाखव। तुला गोकुळात स्तनपान करवण्यासाठी विष लावून मारण्यासाठी आली तरी तिला तू तुझा उद्धार केलास, तिला आपल्या रूपात एकरूप करून घेतलेस।
पूतना म्हणजे जिला पुत्र नाही तिचा पुत्र होऊन तू तिला सायुज्याचे देणे दिलेस. दुष्ट वैरी कंस शिशुपाल हे कट्टर वैरी, पण त्यांनाही तू उद्धरलेस. तसे गोकुळातले भोळे भाबडे गोप बालक त्यांचाही उद्धार केलास. ध्रुवाला अटलपद दिलेस, तर पातकी अजामेळाचा उद्धार केलास. असा तू दयाळू आणि उदार आहेस. देवा तू विश्वबंधू आहेस. सर्वत्र औदार्याची तुझी ख्याती आहे. तेव्हा मलाही तू विश्वरूप दाखवशील याची खात्री वाटते आहे. पण ते पाहण्यासाठी मला सामर्थ्यही तूच दिले पाहिजेस. भक्ताची इतकी विनवणी ऐकून देवाला धीर धरवेना. लगेच भगवंत म्हणाले, पार्था, माझी शेकडो हजारो रूपे इथे बघ. ही रूपे वेगवेगळी आहेत. वेगवेगळे रंग, वेगवेगळे आकार घेऊन तेजाने नटलेली आहेत. काही रूपे ठेंगणी, काही कृष्ण स्थूळ, काही मुकी, काही बोलकी, काही रागीट, तर काही विचारी आणि सावध, तर काही बेसावध. काही काळी, काही सावळी, काही तर लाल आणि काही तेजाळ, हिरवी, पिवळी, निळी, जांभळी, काही चंद्रासारखी शुभ्र, काही तेजस्वी, सुंदर, मनमोहक, गोड गोंडस, तर कित्येक अत्यंत सुकुमार कोमल, तर दुसरी महाभयंकर आणि दांडगट विचित्र रूपे आहेत. हे अष्टवसू, हे मरुद्गण, आदित्य, रुद्र आणि अश्विनी देव, एकेकाच्या ठिकाणी देव आणि सिद्धांचे समूह, कधी न पाहिलेले आश्चर्यकारक समूह प्रगट होत आहेत. माझ्या ठिकाणी चराचर जग तुला दिसे. आज तुझ्या इच्छेप्रमाणे माझे दर्शन झाले आहे. परंतु हे सर्व स्थूल सूक्ष्म सृष्टीचे दर्शन या सामान्य डोळ्याने होणार नाही. तेव्हा आता दिव्य दृष्टी देऊन पाहण्यास योग्य होणे जरूर आहे. आता ही दिव्य दृष्टी घेऊन माझा ऐश्वर्य योग तर पहा. पाहण्यासाठी आकाशात तारे असतातच, पण ते पाहण्यासाठी, त्यांचं दर्शन घेण्यासाठी आपल्याला दुर्बिणीचा वापर करावा लागतो ना. तेव्हा संजय धृतराष्ट्राला रणभूमीवरचा वृत्तांत कथन करू लागला. संजयाला रणभूमीवर जे जे दृश्य दिसते त्याने धृतराष्ट्राला सविस्तर कथन करावे अशी व्यवस्था केली होती. महाराज, भगवंत असे बोलले आणि आपले विराट रूप त्यांनी अर्जुनाला दाखवले. ज्याप्रमाणे सूर्य उगवताच चंद्रासह तारा लोप पावतात, दिसेनाशा होतात, तसे सर्व प्रपंच रचनाच विश्वरूपाने गिळून टाकली. सर्व भावना अंतरात्म्याकडे वळल्या. त्यामुळे मनबुद्धीचा प्रांतच उरला नाही. मनबुद्धीचा प्रवेश करता येईना. प्रथम पार्थाला अंतःकरणात स्वरूपाचा साक्षात्कार जाणवला आणि आता तर प्रत्यक्ष विश्वरूपाचे आहे तसे दर्शन होऊ लागले. अनेक मुखे, अनेक नेत्र आणि अनेक अद्भुत दर्शने त्या विश्वरूपात दिसू लागली. ते विश्वरूप नाना अलंकाराने नटलेले होते. दिव्य आयुधानी, शस्त्रांनी सहज स्थूल झालेले नटलेले दिसू लागले. विलक्षण गोष्ट तर अशी की देवच अंश शरीर रूप झाला होता आणि अलंकारही तोच बनला होता. शरीर आणि जीव दोन्ही त्यांनी रूपे धारण केली होती. हात आणि हातींचे शस्त्र दोन्ही तोच नटला होता. त्याच्या मुकुटावर अनेक पुष्प गुच्छ शोभत होते. दिव्य सुंदर सुगंधी पुष्पमाला गळ्यात रुळत होत्या. दिव्य गंधांचा लेप धारण केला होता. पीतांबर धारण करून तो सर्वव्यापी अनंत दिसू लागला. तो आश्चर्यच वाटू लागले. गंमत तर असे की डोळे उघडताच तो मूर्तिमंत सर्वत्र दिसू लागला. बरं, डोळे मिटून घेताच ते दृश्य अंतःकरणात दिसू लागले. असंख्य मुखे समोर पाहताच बावरलेल्या अर्जुनाने तिकडे पाठ फिरवली. तो आणखी गंमत. पाठ फिरवताच त्याची अद्भुत दृश्याशी पुन्हा गाठ पडलीच. महाराजा कृपेचे असे अद्भुत देणे असते. त्या भगवंताने अर्जुनासह सर्व विश्वच व्यापून टाकले. त्या विश्वरूपाचे तेज इतके होते की 1000 सूर्यांचे तेज जरी आकाशात भरून राहिले तरी विश्वरूपाच्या तेजाशी त्याची बरोबरी होऊ शकत नव्हती. थोडक्यात ते तेज अनुपम होते. विविधतेने नटलेले हे जग त्या विश्वरूपात एकाच ठिकाणी अर्जुनाने पाहिले. अर्जुनाला हे सर्व अनपेक्षित होते. उग्र आणि सौम्य, सुंदर रूप, लहान मोठे सर्व विश्वरूपात असेल अशी त्याची कल्पना अर्जुनाला नव्हती. अधिक सुंदर पाहायला मिळेल असं त्याला वाटत असावं. कारखाना म्हटला की यंत्रे असतात, तसा यंत्रातून बाजूला पडणारा कचरा असणार हे ध्यानात येत नाही.
त्या क्षणी ते उग्र विश्वरूप पाहताच क्षणभर अर्जुन तटस्थच झाला. भ्रमाने सर्व देह घामाने सर्व देह घामाघूम झाला. त्याला बोलणेच होईना. अष्टसात्विक भाव जागृत झाले. गळा दाटून आला. सर्व शरीर थरथर कापू लागले. भयाने चेहरा निस्तेज झाला. डोळ्यातून सारखे आनंदाश्रू उघळू लागले आणि वृत्ती शेवटी तन्मय झाली. परत भानावर येताच अर्जुन हात जोडून देवादिदेवाला नम्र होऊन वंदन करून बोलू लागला. देवा, हा देवांच्या सह देवलोक तुझ्या शरीरात पाहिला आणि सर्व प्राणीमात्रासह मृत्यूलोकी पाहिला. कमलासनावर विधाता ब्रह्मदेव आणि इतर ऋषी समूह पाहिला. तिथेच दिव्य सर्पांचेही वास्तव्य दिसले. अनेक मुखे, अनेक पोटे, अनेक बाहू आणि अनेक डोळे, अनंत मूर्ती होऊन तू सर्वत्र भरून राहिला आहेस. तुझ्या विणे रीते स्थानच उरलेले नाही. हे सर्व विश्व व्यापून तू राहिला आहेस. हे ऋषिकेशा, इंद्रिय निग्रह करणार म्हणजे ऋषिकेश. तू जिकडे तिकडे नव्हे, चहूकडेच तू स्वयंभूच दिसतोस. हे विश्वरूप धारण करणाऱ्या विश्वेशा, तुझे मूळ मध्य अंत काहीच दिसत नाही. भगवंता, तुझ्या मस्तकावर किरीट आहे, तसाच दिसतो आहे. हातात चक्र गदाही तू धारण केली आहेस. तू तेजाचा खरोखर साठा आहेस. तुझे तेज इतके दीप्तिमान आहे की ते सर्वत्र अपरंपार पसरले आहे. प्रदीप्त अशा अग्निप्रमाणे किंवा सूर्याप्रमाणे तू अपार तेजपुंज आहेस. नाश न पावणारे असे ब्रह्मतत्व आहेस. जाणावे असे श्रेष्ठ तत्व तूच आहेस. जगाचे श्रेष्ठ आणि नित्य असणारे, कधीही क्षय न पावणारे असे आश्रयस्थान तू आहेस. भगवंता, तू शाश्वत धर्माचा रक्षक असून तू नित्य नूतन सनातन 25वा पुरुष म्हणजे ब्रह्मतत्व आहेस. देवा, तुला मूळ ना मध्य ना शेवट. तुझे सामर्थ्य अपार असून तू अनंत हस्त आहेस. चेतवलेला अग्नी हे तुझे वदन आहे, तर तुझे चंद्रसूर्य हे डोळे आहेत. हे जग तू आपल्या तेजाने तापवितोस. तू सर्वत्र दिसत आहेस. आकाश आणि भूमी मधले हे अंतर दिसते तेही तूच व्यापून टाकले आहेस. तुझे महान रूप दश दिशात कोंडून राहिले आहे. हे तुझे अद्भुत आणि भयानक रूप पाहून हे त्रिभुवन आता पाहता पाहता भयग्रस्त आणि विह्वल झाले आहे. जोपर्यंत तुझे अगम्य रूप दृष्टी पडले नव्हते, तोपर्यंतच ते सर्व विषय आवडत होते, चांगले वाटत होते. परंतु आता हे अफाट विश्वरूप दिसू लागतात. सर्व विषयांची रुचीच नाहीशी झाली आहे. आता फक्त तुला भेटण्याची घाई झाली आहे. तू पुढ्यात दिसतोस तरी विश्वरूपधारी असा तुला मिठी मारता येत नाही. बरं, आता मागे फिरावे तर पुन्हा संसारपाशा जन्म मृत्यूच्या फेऱ्यात सापडावे लागणार. इकडे आड तिकडे विहीर अशी अवस्था झाली आहे. तुझे विश्वरूप पाहून सगळे विश्वच कासावीस झाले आहे, तळमळते आहे. तुझे विश्वरूप पाहण्याची सगळी हौस फिटली. बरं देवा, कितीतरी देवसमूह तुझ्यात प्रवेश करत आहेत. इतर काही भयभीत होऊन हात जोडून प्रार्थना करतायत. देवा, आम्ही मोहसागरात बुडत आहोत. आता दुसरा कोणी त्राता नाही, तारक नाही. आता घ्या धाव आणि पाव, त्वरित आमचा उद्धार कर. आम्ही तुला पूर्ण शरण आहे. विषयाने आम्हाला जणू वेढाच घातला आहे. स्वर्ग संसार यातच आम्ही बंदी झालो. पतित पावना, तुझ्या वाचून आमची सुटका कोण करणार? पारेकरी तुरुंगातून कैद्याला बाहेर आणतात, पण पुन्हा बंदिस्त करतात. मुक्त करणारा शासक आज्ञा देईल तरच तो मुक्त होऊ शकणार. विश्व कल्याणासाठी सिद्ध आणि महर्षी तुझे यशोगान करून तुझ्या आळवणी करीत आहेत. हे कंसनाशका, आता असुर, यक्ष, गंधर्व, त्याचप्रमाणे दोन्ही अश्विनी कुमार, पितर आणि मरुद्गण, रुद्रगण, आदित्य, वसु आणि इतर देव, सिद्धांचे समूह आश्चर्यचकित होऊन पाहतच राहिले आहेत. तुझी अनेक मुखे, डोळे, मांड्या, पोटे, हात, पाय, भयानक दाढा असले भयंकर मोठे रूप पाहून त्रिभुवनात हाहाकार उडाला आहे. देवा, मला सुद्धा फार भय वाटू लागले आहे. अनेक रंगांचे तुझे हे रूप आकाशाला जाऊन भिडले आहे. तुझे उघडलेले जबडे म्हणजे तप्त तांबडे, खूप मोठे दिसत तापलेले लाल आणि मोठे डोळे पाहून केशवराजा जीव व्याकुळ आहे. धैर्य राहिलेच नाही. स्वस्थता नाहीशी झाली. आता तरी तुला माझी दया कीव येऊ दे ना. बोलता बोलता मागील ज्ञात झालेले तत्वज्ञान अर्जुन पुन्हा विसरू लागला आणि म्हणू लागला, मला शरीराची भीती वाटत नाही, पण चिंता जरासा पडदा.
आता चैतन्याचीच वाटू लागली आहे. चैतन्य अक्षय आहे याचाही त्याला भीतीने विसरच पडला. साक्षात्कार तुझ्या विशाल रूपाचा झाला आणि जीव चैतन्य कळले नाही तर गुरु शिष्य नाते राहील का? प्रलयकालीनच्या अग्निप्रमाणे भयानक दाढांची विक्राळ मुखे पाहून मला काही समजेनासेच झाले आहे. आता तूच सावरून धर. हे देवाधिपते जगदीश, विश्वाचे हित कर. उग्रता सोडून मला सुखसमाधान दे इतकी विनंती तरी ऐक. हे सर्व कौरव धृतराष्ट्रपुत्र आणि देशोदेशींच्या राजासह आलेले दिसत आहे. इतकेच नव्हे तर भीष्माचार्य, गुरु द्रोणाचार्य, कर्ण हे सर्व रणशूर आहेत. आमच्याकडे कितीतरी रणशूर आहेत. अरे रे अरे, हे सर्व तुझ्या भक्षस्थानी चाललेले दिसत आहेत. कालरूपाने तू त्यांना ग्रास्त आहेस. काय त्या भयंकर दाढा, भयंकर मुखे, सारेच काही भयंकर, महाभयंकर आणि भयानक दृश्य आहे. तुझ्या दाढेखाली किती मस्तके अडकली आहेत, कितीतरी शिरे रगडून त्यांचे पीठ झाले आहे. जसे अनेक जलप्रवाह सागराकडे धाव घेतात, तशा तुझ्या प्रदीप्त मुखाकडे हे सर्व वीर गतिमान झाले आहेत. पतंग जसे दिव्यावर धडक घालतात आणि नाश पावतात, तितक्या जलद गतीने हे वीर तुझ्या मुखात शिरताना, प्रवेश करताना दिसत आहेत. केवढ्या गर्वाने केवढ्या गतीने सर्व लोकांना गिळून टाकतो आहे. प्रदीप्त मदनाने वर ओठ पुन्हा चाटतो आहेस. जीव मिरवतो आहेस. हे सर्वव्यापी भगवंता, तुझे प्रखर आणि दूर न करता येणारे तेज, प्रकाश देणारे नाही तर जगाला भयंकर ताप होतो आहे. देवा, तू खरोखर कोण आहेस? तू उग्ररूप का धारण केले आहेस? प्रसन्न होऊन हे सांगावे म्हणून तुला नमस्कार करतो आहे. विश्वनिर्मित्या देवा, तुला समजून घेण्याची मला विलक्षण उत्कंठा लागली आहे. तुझी विपरीत करणी का बरं करतो आहेस? भगवंताने उत्तर दिले, मी लोकांत करणारा काळरूप आज झालो आहे. सर्वांना गिळण करण्यासाठी हे प्रखर तेजाळ रूप धारण केले आहे. तू यांना मारण्यापूर्वीच ते नाश पावले आहे. माझी इच्छा प्रमाण आहे. तू केवळ निमित्त होणार आहेस हे ध्यानात ठेव. त्यासाठी हे विश्वरूप दाखवले आहे. यदृच्छेविना हलत नाही वृक्षातही पान, उगाच का वाहसी मानवा वाउगाचे अभिमान. ही स्वामींची साकी नाही का आपल्याला आठवण शिकवून दे. म्हणून आता अहंकार सोडून प्राप्त कर्तव्याला सिद्ध हो. हे शत्रुनाश आणि समृद्ध राज्य प्राप्ती दोन्ही गोष्टी प्राप्त करून घे. आता प्रत्यक्ष पाहिलेस ना, मी यांचा नाश केला आहे. हे शूरवीरा अर्जुना, मारलेल्यांना मारण्यासाठी निमित्त हो. कैद केलेल्या कैद्याला कारागृहात नेण्यासारखं नाही का हे सर्व? अर्जुना, मी माझ्या शौर्याने हे रण जिंकेन वा हरेन हे तुझ्या इच्छेवर अवलंबून नाही, ते ईश्वरी इच्छेवर अवलंबून आहे. हे ध्यानात ठेव. करता करविता ईश्वर आहे, तो सूत्रधार आहे हे माणसाने विसरू नये. म्हणून भगवान अर्जुनाचे निमित्त करून सर्व प्राणी मात्रांना उपदेश करत आहे. हे भीष्म, जयद्रथ, द्रोण, कर्ण सर्व वीरांना मीच मारलेले आहे हे तुला प्रत्यक्ष दाखविले आहे. तेव्हा मारण्याचा दोष तुला लागणार नाही. म्हणून निर्भयतेने रणांगणात युद्ध कर आणि जिंकून घे. संजय राजा धृतराष्ट्राला सांगू लागला. हे कृष्ण वाक्य ऐकताच अर्जुनाचा थरकाप झाला. भयभीत होऊन हात जोडून मान लवून पुन्हा पुन्हा तो बोलू लागला. कंठ दाटलेला, डोळे भरलेले असा शूर पण बावरलेला अर्जुन पुन्हा पुन्हा तेच बोलू लागला. देवा, तुझ्या कीर्तीचा महिमा पाहून प्रेमाने जगाला आनंद झाला होता. सर्व राक्षस घाबरलेले पाहून देवगण वंदन करताहेत, सिद्ध नमस्कार करताहेत. हे जगतपते, तू इतका महान आहेस की हे वंदन केल्या वाचून कसे बरे राहतील. तू ब्रह्मदेवाहूनही श्रेष्ठ आहेस. तू अक्षर अनंत तर आहेसच, जगाचे आधारस्थान तूच आहेस. तो पुन्हा पुन्हा तीच वर्णन करू लागला. तू सद असद नव्हे, त्या पलीकडील नित्य रूप आहेस. तू आदिदेव आहेस, पुराण पुरुष तूच आहेस. आश्रयस्थान तुलाच जाणणे जरूर आहे. जाणणाराही तूच आहेस, श्रेष्ठ स्थान तूच आहेस. ज्याला महद्ब्रह्म म्हणतात ते कल्प संपताच तुझ्यात सामावून राहते. हे अनंत रूप देवा, तू हे विश्वच व्यापून टाकले आहेस. देवा, वायू, अग्नी, वरुण, चंद्र किंबहुना सर्व काही
देवरूपे तुझीच आहे. तू प्रजापतीचा नव्हे तर प्रजापतीचा पिता आहेस. बावरलेला मनुष्य पुन्हा तेच तेच बोलतो, तशी अर्जुनाची अवस्था झाली आहे. एक तू असून सर्व ठिकाणी दिसतोस, तुझ्या वाचून रिते ठिकाणच नाही. मला काही कळत नाही. तू ज्या जसा आहेस तशा तुला नमस्कार. पुन्हा पुन्हा अर्जुन नमस्कार मात्र करत राहिला. देव देवा तू अत्यंत कृपाळू आहेस. तुला हजारो नमस्कार करतो. अनंत रूपे घेणाऱ्या भगवंता तुला पुन्हा पुन्हा वंदन करतो. तुला पुढे पाहतो म्हणून नमस्कार, मागे वळून पाहावे तर तिथेही तुझेच दर्शन. तुझ्या प्रत्येक अवयवाला नमस्कार करतो. तू पूर्ण आहेस. महापराक्रमी असा तू सर्वच भरून राहिला आहेस. अमर्याद सामर्थ्यशाली तुझे मोठे पण विलक्षण पवित्र आहे. स्तुती करावीशी वाटते पण लवकर आठवत नाही. तुझ्या मोठेपणा शब्दात सापडेना, पण तो सारखा जाणवत असल्यामुळे गप्पही राहावेना. तू विश्वात्मक असून विश्वही तूच आहेस हे कळतं, पण शब्दात सापडत नाही. तू खरोखरच कोण आहेस हे ध्यानात न आल्यामुळे तुला आपला साधा सखा सौंगडी मानून गड्या मुकुंदा अशी बरोबरीचा समजून हाक घालत होतो. कुठे तू कुठे मी बरोबरीचा समजून उद्दामपणे तुझ्याशी कितीदा तरी वाद घातला आहे. कितीतरी चुका झाल्या आहेत. कित्येकदा मित्रत्वाचे संभाषण झाले होते. खेळता खेळता तुला बरोबरीचा समजून चेष्टा विनोदी उठता बसता करत राहिलो. तुझ्या बिछाण्यावर झोपताना भोजन करताना चेष्टा मस्करी चालतच राहिली. कधी कधी सर्वांच्या देखत तर कधी दोघे आपण असताना तेव्हा कित्येकदा मी तुझा अपमान केला आहे. माझा अज्ञानी समजून तू क्षमा केली पाहिजेस. हे अमर्याद भगवंता, तू जगाचा परम गुरु राजा आहेस. तुझ्यातच ही सर्व सृष्टी वावरते आहे हे आज अनुभवले आहे. तुझ्यासारखे कोणी नाही तर तुझ्याहून श्रेष्ठ कोण असणार. तुझ्या सामर्थ्याला त्रिलोकात उपमा सापडत नाही. स्तुती करावी तर तुझी स्तुती करावी तर तुझीच म्हणून लोळण घेऊन लोटांगण घालून प्रसन्न हो एवढीच विनंती करतो आहे. मित्र मित्राचे, प्रिय आपल्या प्रियाचे, वडील आपल्या मुलाचे जसे अपराध सहन करतो, वडील मुलाचे अपराध सहज सहन करतात, त्या प्रेमाने त्या क्षमाशीलतेने माझ्या चुकांची अपराधांची तू क्षमा करावीस. माझ्या अज्ञानाला तू विश्वरूप दाखवलेस. हा सुखाचा सोहळा मी खूप अनुभवला. खरोखर तुझे सर्वव्यापक तुझी मूर्ती कधीच न पाहिलेले असे हे विश्वरूप आहे. ते पाहून धडकी भरली आहे. भक्त व्याकुळ आणि भयभीत झाले आहे. मनात येतं तुला मिठी मारून मनात येतं त्या गोष्टी सांगाव्यात, परंतु ते या विश्वरूप दर्शनाने अशक्य झाल्यामुळे जीव दुःखी कष्टी झाला आहे. तुझी अनंत मुखे मी कुणाकुणाशी बोलणार आणि कसा बोलणार. तुझ्या विराट रूपामुळे तुला मी कसा भेटणार. म्हणून जगत जीवना तुला एकच प्रार्थना आहे. प्रसन्न होऊन सगुण सावळे साजीर रूप धारण कर. सहस्र करा भगवंता, माझ्यासाठी पुन्हा चतुर्भुज रूप हो. गदा धारण कर अनंत मूर्ते परमेश्वरा, आता हे रूप विलीन कर. चक्रधारी हो दर्शन दे. मस्तकावर ते किरीट धारण कर. माझी दृष्टी विश्वरूप पाहून भयभीत झाली आहे. तुझे कृष्णरूप पाहण्याचा दृष्टी कशी आतुर झाली आहे. मन विलक्षण दर्शनासाठी उतावे झाले आहे. भगवान सांगू लागले, पार्था, मी तर तुझ्यावर पूर्ण प्रसन्न आहे, संतुष्ट झालो आहे. म्हणून तर तुला माझे हे विश्वरूप दाखवले आहे. हे विश्वरूप आद्य तर आहेच. विश्वात्मक रूप आजपर्यंत कुणीही पाहिलेले नाही. ते रूप वेदांच्या अभ्यासाने, यज्ञ दान किंवा महान तपाने करून किंवा शास्त्रांचा अभ्यास करूनही पाहणे शक्य होत नाही. इतर गोष्टीप्रमाणे हे विश्वरूप दर्शन नाही. मी माझ्यातच ते तुला रूप दाखवले आहे. माझे हे थोरले रूप, खरोखर थोर शब्द महत्वाचा आहे. थोर घराची माहिती म्हणण्याची पद्धत आहे. त्या घरी इतर भाऊ वारंवार त्या घरामध्ये सोपा, पडवी, अंगण असे देवघर असते. त्या घरात सगळे भाऊ मूर्ती थोरांच्या घरी आज कार्यक्रम आहे असे म्हणत असत. तशी सर्व सामग्री, सर्व विभास असलेले म्हणून थोरले रूप असे इथे म्हटले आहे.
उगीच घाबरून भयाने दुःखित होऊ नकोस. सहज माझ्या भक्तीने तुला दर्शन झाले आहे, म्हणून तू स्वतःला भाग्यवान समज. आम्हाला जशी अं, अमृताच्या सागरात कुणी पडला तर काय होईल? रामकृष्णाने विचारले. परातीत अमृत आहे, त्यात माशी पडली तर काय होईल? विचार केल्याशिवाय कोणीतरी उत्तर दे. बुडून मरेल. असे कसे घडेल? अमर करणाऱ्या अमृतात पडून कोण मरेल का? असे कधी घडेल का? माझे रूप भयानक दिसले तरी ते कल्याणकारी आहे असे समज. विश्वरूप जाणणे हे सुखठेव आहे, कारण त्यात भले बुरे असणार. रात्र दिवस दोन्हीही आवश्यकच आहेत. जसा स्वयंपाकात जसा गुळ हवा तसे मीठही हवे, तर चवदार जेवण होणार ना. जशी गाय डोंगरावर चरत असली तरी घरातील वासराकडेच तिचे लक्ष असते, ओढ असते, त्याप्रमाणे माझ्या व्यापक रूपाचे अनुसंधान ठेव. मग सगुण रूपाचे सुख घे, त्याचा आनंद अवश्य घेत राहा. तेव्हा धनंजया, भय सोडून दे. शांत चित्ताने तुला आवडणारे अत्यंत प्रिय असलेले सगुण रूप पहा. संजय धृतराष्ट्राला सांगू लागला. भगवंताने पुन्हा विराट रूप आवरून घेतले आणि सगुण साजिरे रूप पार्थाला दाखविले. आपले उग्र दर्शन होताच पार्थ भयभीत झालेला पाहून त्या उदार दयाळू यदुनाथाने सौम्य रूप धारण केले. मग क्षणात सर्व देखावा एकदम बदलला. ते कुरुक्षेत्र, तोच रथ, तेच आप्त गणगोत आणि आपल्या रथाचे सारथ्य करणारा भगवंत अर्जुनाला दिसू लागला. हर्षाने अर्जुन बोलू लागला. देवा, तुझे मानवी रूप पाहून माझ्या मनाला अतीव आनंद झाला आहे. देवा, माझे भय गेले आहे. तुझी कृपा झाल्यामुळे मी धन्य झालो आहे. माधव भगवान बोलू लागले. अर्जुना, जे जाणण्याची इच्छा देवगण करतात असे दुर्लभ विश्वरूप तो पाहिले आहेस. सहज भाव भक्तीने जे विश्वरूप दर्शन तुला झाले ते यज्ञदानादिकाने वा वेदाभ्यासाने होऊ शकत नाही. जशी गंगोग अखंड सागरालाच मिळतो, त्याप्रमाणे माझा अनन्य भक्त शेवटी मलाच येऊन मिळतो. ज्याप्रमाणे अग्नीत काष्ठ अग्निरूप होते, त्याप्रमाणे एकदा साक्षात्कार झालेला आपण देवाचा आहे हे समजले की देवभक्त हे नाते संपून देव भक्ताशी एकरूपच होतो. माझ्याशी एकरूप झाल्यावर मी आणि देव असे द्वैत संपते. म्हणून माझ्याच अनुसंधानात निवांत शांत राहा. जो माझी अनन्य भक्ती करतो तोच माझे खरे रूप समजू शकतो, तोच माझ्याशी समरस होऊन राहतो. आपली सर्व कर्मे मला अर्पण करून मत्पर होऊन राहतो. तो सर्व मलाच पाहत असल्यामुळे निर्वैर होतो आणि निसंशय मलाच येऊन मिळतो असे अर्जुनाला आश्वासन देऊन हा विश्वरूप योगाचा अध्याय येथे संपविला.